आपण पाहिलं तर रिव्हर्स अटॅक आणि संपर्क झाला नाही. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर इम्प्रेस केले, प्रभावित केलंय मनोज साठेने देखील. दोन्ही सामने जिंकले आणि सामन्याचा शिल्पकार देखील मनोज साठे संघनायक ठरलाय. आणि इथे मात्र अक्रॉस द बॅट शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु अनुभवी गोलंदाज संतोषजी बेलके त्या ठिकाणी नक्कीच प्रहार करू देत नाहीत मनोज साठे यांना. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात जे आपण पाहिली 2 चेंडू कमालीचे आहेत. पुन्हा एकदा मनोज तयार. आणि यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर्स इनसाइड आउट चा फटका, चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद. पाहू शकतो आपण तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा जे वसूल केल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरती घेण्यामध्ये मनोज साठे यांना देखील यश मिळतं. पुन्हा एकदा संतोषजी बेलके गोलंदाज तयार. आणि इथे देखील चौथ्या चेंडूवरती देखील तगडा वार, चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4, चौकार. या पूर्वीचा चेंडू डीप एक्सच्या कव्हरच्या ठिकाणी टोलावला, तदनंतर डीप स्क्वेअर लेगचं देखील क्षेत्र निवडलं. 4 धावा यावेळेस देखील जमा होत आहेत धावफलकावरती. 8 हा अंक आपल्याला पाहायला मिळणार आहे. यष्टांच्या पाठीमागे आपण ऋषी जोरी सरांना देखील पाहतोय. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. तिथे पाठमोरा ठरेल. वाह, अपुरा नाही तर कमालीचं क्षेत्ररक्षण आणि केवळ धाव मिळणार एकच. येस, टाळ्यांचा कडकडाट देखील होणारच आहे. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील आणि स्ट्राईक एंडवरती पार्थ. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर हा काटा बदललाय. या चेंडूने इथे काटा बदललाय. पुन्हा एकदा डीप विकेटचं क्षेत्र फलंदाज पार्थने निवडलं होतं, परंतु यावेळेस मात्र संपर्क नाही. चेंडू शेवटचा जो आपण डॉट पाहिला, षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती झिम्बाब्वे टीमच्या विदाउट लॉस 9 धावा. धन्यवाद. आणि आता मात्र साठेच्या विरोधात साठे. स्ट्राईक एंडवरती आपण मनोज साठेला पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती प्रवीण साठे. प्रवीण साठे देखील आपण पाहिलं तर एक चर्चित खेळाडू आहे. हो, यावेळेस मात्र हा नियम आपण आपल्या स्पर्धेमध्ये ठेवलेला नाहीये. येस, लाईक बिफोर विकेट ची हलकीशी अपील त्या ठिकाणी आपण गोलंदाज आणि यष्टिरक्षक दोघांच्या माध्यमातून पाहिली, परंतु चेंडू मात्र डॉट. आणि यावेळेस फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? ओ, अंदाज चुकला. तिथे मात्र चूक झाली, कारण मनोज साठे सारखा तगडा फलंदाज यावेळेस धोक्यात होता. विकेट किपर एंडला पुन्हा एकदा थ्रो येईल आणि 2 धावा इथे मात्र पळून काढल्या जातात. कॉल चांगला आहे. ताळमेळ देखील इथे आपण पाहू शकतो जबरदस्त दोन्ही बॅटर्स मध्ये. आंखों आंखों में इशारे किए बल्लेबाजों ने और कहा तू चल मैं भी आया. ओ, इथे रिव्हर्स अटेम्प्ट असणार आहे आणि यावेळेस मात्र स्विच हिट चा कमालचा फटका, चेंडू सीमा पार, षटकार.
जेव्हा जेव्हा चेंडू बॅटवरती येईल तो चेंडू सीमारेषेचा पलीकडचा रस्ता गाठे. कारण प्रहार करतोय मनोज साठे. यावेळेस मात्र प्रवीण साठेचा देखील कमबॅक. षटकारा पाठोपाठ आपण पाहिले तर प्रवीणला देखील माहिती की कशा प्रकारे चेंडू हाताळायचा. आणि इथे देखील पुन्हा एकदा डाऊन दी लेग. यस, चेंडू बॅटवरती आलाय आणि होईल फरार. अजून एक पाहायला मिळाला फटक्यांचा आविष्कार. चौकार, 4 धावा. फसलाय बराच काळ हवेमध्ये. खेळाडू आहेत त्या ठिकाणी धावत पळत जातात. महेश राहतील दूरवरती आणि इथे देखील पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धफलकावरती धावा आपण पाहणार आहोत 25 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश नानगुडे. इंग्लंडची टीम देखील आपण पाहिलं तर इथे हजर होती. हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र स्वागत असेल गोलंदाजाच्या माध्यमातून आपला विकेट मिळवून. इथे मात्र बळीची टाळी दिली गेली. चेंडू चांगला होता परंतु प्रहार देखील चांगला सजवला गेला असता. परंतु आता मात्र नक्कीच विकेट जी मिळवली महेशने त्यांचं देखील कौतुक आहे. कारण वेग अगदी कमी केला होता. टप्पा सुरेख, वळण देखील दर्जेदार आणि असरदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण गोपाळ बहिरट यांच्या माध्यमातून पाहिलं. एक चांगला झेल कव्हर रिजन मध्ये त्यांनी टिपलाय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अनिकेत. मनोज एका बाजूने नक्कीच स्थिर आहे. धाफलकावरती आपण पाहतोय 25 धावा आहेत. एक गडी गमावलाय आणि या मॅच मध्ये मनोजचा विचार असणार आहे की शेवटपर्यंत बॅटिंग करावी. कारण सुरुवात केली जाते चांगली. ओ, इथे देखील बॅटची कडा होती. थर्ड मॅनला खेळाडू तैनात असतील, थ्रो करतील, परंतु एक धाव मात्र इथे पळून देखील काढली जाते. इम्प्रेस केलंय महेशने देखील मागील जवळपास 2 वर्षामध्ये आपल्या गोलंदाजीने देखील. कारण फलंदाज तर आहेच संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चित महेश नानगुडे. अगदी राजस्थानचा दौरा देखील आपण महेशचा पाहिलाय आणि इथे देखील हा टप्पा सुरेख आहे. आणि सर्वात जास्त प्रभावी महेशची गोलंदाजी जर का तुम्हाला पाहायची असेल ना तर रबर बॉलचं क्रिकेट देखील आठवा. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, फिल्डिंग असेल, परंतु समोर मनोज आहे. यावेळेस खेळाडू ताईनात आहे. झेल होणार तर नाहीये परंतु खेळाडू तिथे उभा बनेल. दर्शक म्हणतील दिवाने. धन्यवाद. बॉल द्यायचा. येस, बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये दिला जाणार आहे. मनोज साठे मगाशी मी सांगितलं की सुरुवात चांगली करतो संघासाठी. फक्त एखादी चूक जेव्हा होते तेव्हा त्यांना देखील विकेट गमवावी लागते. परंतु आज खेळावा लागेल. समोरचा संघ तगडा आहे. शेवटपर्यंत खेळलात तर अजून धावसंख्या वाढू शकते.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस देखील केलाय. फेकी येईल शॉट थर्ड मॅनच्या खेळूच्या माध्यमातून, परंतु 22च्या स्वरूपातील ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. धफलकावरती धावा आपण पाहतोय 33 आहे, 33. हा चेंडू इथे जर का आपण पाहिलं तर डॉट आहे. न्यू बॉलर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती पप्पू साठे. 33 धावा धफलकावरती आहेत, 33. अर्थात प्रवीण साठे. आणि यावेळेस स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर असणार आहे. सरळ सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लील भिंतीवरती षटकार. थँक्यू. चांगली बॅटिंग करतायत मनोज. यावेळेस मात्र लॉंग ऑफ चा खेळाडू देखील तिथे उभा आहे आणि खिलाडी के मस्तक पर दस्तक असेल षटकाराची. 6 धावा. थँक्यू. कमालीची टायमिंग आहे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. हे घ्या, घुटना टिकाया बल्लेबाज ने और तमाशा भी दिखाया. षटकार. लागोपाठची 3. आणि धफलकावरती आपण पाहू शकतो 51 आहेत. 17 चेंडू मध्ये 49 वरती मनोज. आणि जोरदार टाळ्या वाजवू शकतो आपण. यस, वेल प्लेड मनोज. बॅट तो दिखाना पडेगा बॉस. अर्धशतक इथे कंप्लीट आहे. बॅटरला फोकस देखील करतील कॅमेरामॅन. काय खेळी नक्की तिथे आपण पाहिली तर मनोज साठेने केली आहे. यस, ऋषी सर देखील आपण पाहिलं तर पहा तिथे मनोजचं कौतुक करतात आणि करणं देखील जरुरी, कारण पहा एक अनुभवी खेळाडू आहे. एक युवा टॅलेंटेड खेळाडूला देखील वारंवार संधी ऋषी सरांच्या माध्यमातून देखील मिळत असते आणि तो मनोज साठे पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं देखील मन जिंकतोय. ओ, हा चेंडू शरीरावरती. कारण आपण पाहिलं तर महेश असतील, तदनंतर मनोज असतील, स्वतः गोलंदाज प्रवीण साठे असतील, ऋषी सर असतील, एकत्रित खेळणारे खेळाडू आहेत अगदी बाहेर ओपन क्रिकेटमध्ये देखील. आणि इथे मात्र मिस टाइम. स्ट्रोक फटका फसलाय. प्रवीण साठे धावत पळत जात आहे. चेंडू नो मॅच लाईन मध्ये. 2 धावा तर आल्यात. षटकाची समाप्ती देखील होणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि धफलकावरती 59. कारण राज मृत्युंजय कोथरूड हे फक्त नाव नाही तर हे एक ब्रँड आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या नावाची चर्चा आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण महेश नांदगुडेला पाहतोय. एकोणसाठ धावा धफलकावरती. स्ट्रायकिंग वरती यावेळेस अनिकेत. या इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकला गेलेला तो चेंडू होता. टप्पा देखील मागे ठेवला आणि बॅटरला देखील कसरत त्या ठिकाणी करावी लागली. सिंगल तर आली. ओ, हा चेंडू बॅटवरती आलाय. हा चेंडू बॅटवरती आलाय आणि त्या चेंडूला विसरून जावं लागेल. षटकार. 6 धावा. बॉल द्या. सहासष्ट धावा धफलकावरती आहेत आणि 66 मधील 63 मनोज साठेच्या.
जबरदस्त बॅटिंग. आणि अजून एक यावेळेस म्हणावं लागेल, गेंद सीधी अमेझॉन के जंगलों में. तीन बॉल हरवलेत मनोज साठे यांनी. आता आमच्याकडे देखील जुने चेंडू कमी आहेत. यस, यावेळेस फटका खेळलाय आणि डाऊन दी बॉल. तिथे प्रवीण साठे पोहोचले होते. पुन्हा चेंडू हातातून निसटला. 2 धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. सूचना महत्वाची की आता इथून पुढे समजा जर का जुने बॉल्स नसतील अभिजित भाऊ, तर जे बॉल असतील त्या बॉलने मॅच कंटिन्यू करावी लागेल, कारण मॅच थांबवण्यात मजा नाही. 74 धावा धाफलकावरती. हा झेल होणं गरजेचं होतं. यावेळेस संधी पुन्हा एकदा चालून आली आहे मनोज साठेकडे आणि तो देखील झेल निसटलाय. कैचेस छूटेंगे तो गेंदबाजों के दिल टूटेंगे. दिल के टुकड़े होंगे हजार और बल्लेबाज बार बार करेंगे बड़े प्रहार. 75 धावा धाफलकावरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा, जमिनी समांतर फटका. लॉंग ऑफचे खेळाडू धावत पळत गेले. पुन्हा एकदा 2 धावा फलंदाजाने देखील पळून काढल्या. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धाफलकावरती बनवल्या गेल्या 77. 24 चेंडू मध्ये 72 वरती मनोज. शतक होईल का? यानंतरच्या सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. चला, साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड टीमचे संघनायक कॅप्टन्स आपण सज्ज राहायचं. साऊथ आफ्रिका टीम, न्यूझीलंड टीम, संघनायक आपण सज्ज राहायचं. आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमचे आदरणीय सत्यवान पवार साहेबांना विनंती आहे, आपण यायचं आपल्या शुभ हस्ते. यानंतरच्या सामन्याचा टॉस होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोपाळ बहिरट यांना आपण पाहतोय. ओव्हर द कव्हर्स, इनसाइड आउट. मनोज म्हणेल चेंडूला, प्लीज गेट आउट. यावेळेस आता मात्र अजून एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. प्रमोद भाऊ, बॅटिंग पाहता असं वाटतंय पुढच्या स्पर्धेसाठी मनोज साठे यांना एक तरी चेंडूचं सौजन्य द्यावंच लागेल. पूर्ण बॉक्स. हो, इथे देखील पुन्हा आपण पाहिलं तर चेंडूला टोलवलंय, दिशा दर्शवली आहे. आणि हे घ्या, समालोचन कक्षाने मुख्य व्यासपीठाला देखील चौकाराची सलामी. 4 धावा. थँक्यू. 93 धावा धाफलकावरती मनोज साठे 88 वर. आणि हा देखील चेंडू गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. हसते हसते कट जाय रस्ते, ये रास्ते हे 4 के. चौकार. सत्त्याण्णव धावा धाफलकावरती. मनोज साठे 100 धावा पूर्ण करेल का? पाहिलं जाते खेळाडूंना कोण कुठे थांबलंय. आणि इथे चेंडू हवे ते. ओहो, इथे देखील चेंडू हातातून निसटला. आज दिवस
खराब आहे प्रवीण साठेचा. चेंडू सीमा पार, षटकार. शंभरी पार झाली. 103 धावा फलकावरती संघाच्या आणि मनोज साठे 98 वरती. 29 चेंडू खेळलाय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय मनोज साठे. हो, यावेळी देखील फुलरलेचा चेंडू हाताळला. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिथे क्षेत्ररक्षण कमालीचा आणि 2 धावा पूर्ण. मनोज साठे साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे जरी ओहो, अजून एक संधी तिथे मिस. 4 धावा पळून काढल्यात आणि यश जोरदार टाळ्या वाजवत राहिला पाहिजे. कॅमेरामॅन फोकस करतीलच. यावेळेस मला वाटतं 5वी धाव देखील पळून काढण्याचा प्रयत्न. आणि किती? 5 धावा पळून काढल्या. वाह, वेल प्लेड मनोज. काय बैटिंग मैदानाच्या आतमध्ये केली है. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख अपनी बाजुओं पर भरोसा, फिर देख आगे होता है क्या. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows say Bravo a champion, champion, champion. चला, विनंती असणार आता साऊथ आफ्रिका टीम आणि न्यूझीलंड टीमच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करूया. टॉस साठी आपण यायचंय. यस, कॅप्टन जरी नसतील तरी व्हाईस कॅप्टन या आणि दोन्ही नसतील तर टीमचा एक प्रतिनिधी या.